कोल्हापूरकर. तर आज आपल्यासोबत वर्ड कॅम्प कोल्हापूरचे ऑर्गनायझर राजेंद्र सर आहेत. तर थोडं आपण वर्ड कॅम्पविषयी त्यांच्याशी डिस्कशन करूयात. हॅलो सर. हॅलो. मला सांगा सर, वर्ड कॅम्प ऑर्गनायझर म्हणून तुम्ही जेव्हापासून स्टार्ट केलं तर काय होता डोक्यामध्ये विचार की का वर्ड कॅम्प कोल्हापूरमध्ये कंडक्ट करायचा आहे, का त्याचा बेनिफिट कोणाकोणाला होईल, स्टुडंट्सना होईल, इतर जे काही प्रोफेशन्स आहेत, वी कॅन से ब्लॉगर, मार्केटर, तर काय त्याचा बेनिफिट आहे ते जर आपण व्ह्युअर्सना सांगू शकता का? हां, माझा स्वतःचाच अनुभव मी सांगेन. ओके. माझी स्वतःची एक वेबसाईट आहे मराठीची नगरी. मी त्या वेबसाईटवरती गेली 5 वर्ष काम करतो आहे. ओके. मला 1-2 वर्षापूर्वी ज्यावेळी व्हर्जन आलं नवीन, त्यावेळी प्रॉब्लेम्स यायला लागले. AI ज्यावेळी आलं त्यावेळी अपडेटला प्रॉब्लेम आले आणि काही टेक्निकल इश्यू झाले. मग सहज मला त्यानंतर मला समजलं की पुण्यामध्ये वर्ड कॅम्प होतो आहे. मी त्यासाठी प्रयत्न केला, पण वर्ड कॅम्प झालेला होता तो. मग त्यांच्या मीटमध्ये गेलो आणि मीटमध्ये मला समजलं की अशी काही कोल्हापूरमध्ये ही कम्युनिटी आहे, जी मला कोल्हापूरमध्ये कम्युनिटी आहे हे माहिती नव्हतं 1-1.5 वर्षापूर्वी. मग त्यानंतर आम्ही ह्या पुण्यातून मला अभिजित कानेंनी इकडं मकरंद मानेंचा नंबर दिला आणि मग मी कोल्हापूरच्या कम्युनिटीशी जॉईन झालो. आणि मला जे काही इश्यू येत होते ते कम्युनिटीत आल्यानंतर आपोआप ते सॉल्व्ह होत गेले. म्हणजे माझे जे काही कामाच्या संदर्भात, म्हणजे माझ्यासारखे जे कोण वेब डिझायनर आहेत किंवा ह्याच्यामध्ये काम करत आहेत, त्यांना जे काही टेक्निकल अडचणी येत असतात ते याच्यातून म्हणजे आणखीन जे काही नवीन व्हर्जन्स येत असतात किंवा नवीन बऱ्याचशा गोष्टी येत असतात. AI आल्यामुळे बऱ्याच गोष्टी आता नवीन यायला लागल्यात, ज्या तुम्ही आपल्या ह्याच्यामध्ये वापरू शकताय. म्हणजे न्यू वेबसाईट बनवताना त्यामध्ये फायदा होऊ शकतो आणि तो मला निश्चित यातून झालेला आहे. ओके. आणि तोच अनुभव म्हणजे जे कोण कोल्हापुरातले आहेत त्यांनी घ्यावा आणि यामध्ये वर्ड कॅम्पमध्ये यावं, म्हणजे वर्ड मीटला यावं आणि वर्ड कॅम्पमध्ये निश्चितच फायदेशीर आहे. तर आता हा फर्स्ट वर्ड कॅम्प आहे, तर आपण बाहेरचे पण वर्ड कॅम्प्स वगैरे ऐकत असतो, पुणे, बेंगलोर, अहमदाबाद. तर त्या वर्ड कॅम्पमध्ये जी व्हॅल्यू प्रोव्हाइड नाही केली आणि युनिक काय आहे कोल्हापूरच्या वर्ड कॅम्पमध्ये असं तुम्हाला वाटतं? हां, मी यापूर्वी ह्याच्यामध्ये गेलो होतो, नागपूर वर्ड कॅम्पमध्ये मी स्पीकर म्हणून गेलो होतो. ओके. म्हणजे मी जॉईन होण्यासाठी म्हणून गेलो होतो, पण त्यांनी मला म्हटले की तुम्ही स्पीकर म्हणून याल का, असं त्यांच्याकडून ऑफर आली आणि मी ते स्पीकर म्हणून त्याच्यामध्ये जॉईन झालो. लगेच माझं स्पीकर म्हणून मी माझ्या विषयाशी गेलो. पण तिथं कोल्हापूरमध्ये आपलं आणि त्यांच्यामध्ये किंवा इतर जे काय मी नागपूरचं बघितलेलं आहे, आपल्या इथं म्हणजे रिस्पॉन्स प्रचंड आहे. हा एक सगळ्यात मोठा हे आहे की लोकांच्यात अवेअरनेस झालेला आहे. फर्स्ट कॅम्प वाटत नाही आहे. आणि त्यांचे नागपूरचे 5-5, 6-6 झालेले आहेत त्यापूर्वी, गेले 4-5 वर्षे ते आहेत. ते त्याच्यापेक्षा आपल्या आणि आपण हेरिटेज वॉक जो केला सकाळी, त्याच्या हिस्ट्री वॉक, त्यामध्ये बऱ्यापैकी म्हणजे असं एक वेगळेपण जाणवलं. परत आपण वर्कशॉप घेतो आहे, म्हणजे कालचा कॉन्ट्रीब्युशन डे होता, तो इतर वर्ल्ड कॅम्पमध्ये मला पाहायला मिळाला नाही. आपण आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे मकरंद सरांची मी मुलाखत घेतली होती मराठीच्या संदर्भातली. ही मराठी वर्डप्रेस मराठीमध्ये येऊ इच्छित आहे, म्हणजे MR wordpress.org ही वेबसाईट मराठीमध्ये कन्व्हर्ट होते. त्यासाठी जे काही कॉन्ट्रीब्युशन लागतं आहे किंवा मराठी वर्ड्स आहेत जे इतर ठिकाणी नाही आहेत. कारण ज्यावेळी कोल्हापूरमधून का आवश्यक आहे ते, तर कोल्हापूरमध्येच फक्त जास्त मराठी बोलली जाते. आता पुण्यामध्ये सुद्धा कमी प्रमाण झालेलं आहे. नागपूरमध्ये तर पूर्ण हिंदीच आहे, बऱ्यापैकी हिंदी आहे, मराठीचा वापर कमी आहे. मग मराठीचा वापर जिथं होतो आहे त्या ठिकाणी हे कॉन्ट्रीब्युशन डेला वगैरे लोकांनी म्हणजे हा एक सक्सेस मोठा होऊ शकतो आणि मराठी संवर्धनासाठी ही एक मोठी संधी आहे या संदर्भात. आणि याचं काम मराठी आणि याची सुरुवात कोल्हापूरमधून झालेली आहे. यापूर्वीही म्हणजे 4.2 व्हर्जन ज्यावेळी होतं, 4.7 व्हर्जन होतं, ते मराठीमध्ये मकरंद माने आणि त्यांच्या टीमनी केलेलं आहे. हे म्हणजे जी सुरुवात कोल्हापूरमधून झाली ते आपण आता इथून पुढं होणाऱ्या वर्ड कॅम्पमध्ये निश्चितच ती म्हणजे मराठीचं जागतिक पातळीवर नेण्याच्या अनुषंगाने किंवा मराठी संवर्धनाच्या अनुषंगाने ह्या वर्ड कॅम्पला आपणाला दरवर्षी आपणाला
हे कॉन्ट्रीब्यूट करावंच लागेल आणि हे एक वैशिष्ट्य आहे आपल्या कोल्हापूर वर्ड कॅम्पचं. खूप चांगली गोष्ट सांगितली सर. लास्ट प्रश्न, हां. तुम्हाला जर वर्ड कॅम्प कोल्हापूरविषयी 3 शब्दात तुम्हाला वर्णन सांगायचं आपल्या व्ह्युअर्सना, जे आता नाही अटेंड करू शकलेत बट डेफिनेटली तुम्हाला वाटतं ते पुढच्या वेळी यायला पाहिजेत, तर 3 शब्दात तुम्ही सांगू शकता त्यांच्यासाठी काहीतरी? हां, त्यांच्यासाठी म्हणाल तर यावंच लागेल ओके आणि स्वतःच्या फायद्यासाठी तरी यावंच लागेल, ओके इतकंच मी म्हणेन. चालेल. थँक्यू सो मच.